सावित्री ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. तर इकडे सावित्री ही आता खोलीमध्ये आलेली असते तेव्हा पाहते की तिचे हे जे आहेत म्हणजेच ज्योतिराव हा झोपलेला आहे म्हणून. तेव्हा इथे आता ती त्यांना पाहतच उभी असते. पण मात्र तिच्या डोक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं जे शिक्षणाचं जे खूळ आहे ते मात्र ती लक्षात घेत असते. त्यांच्या जवळ जाते, त्यांच्या अंगावरती पांघरून जे आहे ते ओढते आणि स्वतःचं पांघरून घेते आणि खाली झोपायची खरं तर ती तयारी करत असते. इथे सावित्रीला आता नको नको ते विचार येत असतात की हे तिकडे ती जिकडे जाईल तिकडे आता ज्योतीने तिच्यासाठी फक्त आणि फक्त पाठी ठेवलेली असते. इथे सावित्री जशी झोपायला जाते तसं ज्योती जो आहे तो तिच्या समोर जाऊन बसतो. ज्योती तिच्याकडे पाहत हसत असतो आणि त्यासोबतच सावित्री ही शॉक होते. अचानकच कसा काय ज्योती हा तिच्या समोर उभा राहिला आहे म्हणून. तेव्हा इथे आता ज्योती हा यांनी फक्त आणि फक्त तिच्यासाठी पाठी आणि तो खडू आणलेला असतो. कारण की त्याला खरंच मनापासून असं वाटत असतं की सावित्रीने शिकावं म्हणून. सावित्री जर शिकली तर ती नक्कीच या जगाचं काही ना काहीतरी कल्याण करेल. पण इकडे सावित्रीचं एकच हट्ट असतो की तिला शिकायचं नाही आहे. तिला असं वाटतं की जर बायका शिकल्या तर मात्र त्यांच्या नवऱ्यासोबत काही ना काहीतरी विचित्र वाईट वगैरे गोष्टी घडतात. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की अगं हे सगळं खूप खोटं आहे म्हणून. तर आता दुसरीकडे पहाट होते. सावित्री ही आता रांगोळी वगैरे काढत असते. रांगोळी काढत असताना ज्योती हा तिकडे येतो आणि खाली बसतो. तिच्यासाठी पुन्हा एकदा तो आता पाटी आणि खडू घेऊन आलेला असतो. इथे आता सावित्री पाहते आणि त्यासोबतच त्याला म्हणते की अहो पण हे काय करताय तुम्ही? तुम्ही का माझ्या मागे लागलात की मला शिकायचं आहे म्हणून? मला नाही शिकायचं आहे. तुम्ही प्लीज इथून जावं बरं. मला अजिबातच इथे शिक्षणावरती कुठलंही बोलणं नको आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की ठीक आहे, तुला नाही शिकायचं आहे ना तर नको शिकू. पण मात्र एक गोष्ट तुला करावी लागेल. मला पण आता तू ही जी रांगोळी आहे ती शिकवायचीस. मला पण सांग बरं की हे जे टिपके आहेत छोटे छोटे ते तू कसे जोडतेस म्हणून. तेव्हा इकडे आता सावित्री जी आहे काय म्हणताय तुम्ही? आणि रांगोळी ज्यांनी पहिल्या दिवशी माझी रांगोळी ही पायाने पुसली होती तेच मला आता रांगोळीबद्दल विचारतायत म्हणून. तर राहू द्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही नका ह्याच्यामध्ये लुडबुड करू. तेव्हा सावित्रीला तर तो म्हणतो की खरंच मला मनापासून शिकायची आहे. तेव्हा सावित्री ही आता त्याला एक छोट्याशा कोण्यावरती एक सुंदर अशी डिझाईनही काढून शिकवत असते की ही अशी अशी रांगोळी जी आहे ती काढायची असते म्हणून. तेव्हा आता ज्योती जो आहे तो म्हणतो की ठीक आहे, हे मला समजलं. आता मी जसं सांगतो तसं जसं तू जोडू शकतेस का म्हणून बघू तुला किती भारी रांगोळी येते म्हणून. तेव्हा आता सावित्री म्हणते की तुम्ही जसं सांगाल तसं मी करू शकते, कारण मला रांगोळीमध्ये कोणच हरवू शकत नाही. असं म्हणून आता ज्योती तिला प्रत्येक अक्षर जे आहे आता ते तिला लिहायला लावतो. आधी तिला अ, आ, ई आणि मग ई अजून असे 4 अक्षरं तिला त्या रांगोळीमध्ये लिहायला लावतो. ते पाहून मात्र आता ज्योतीला फारच आनंद होतो. तो तिला म्हणतो की अरे बापरे, शिकायचं नाही म्हणून चक्क 4 अक्षरं काढलीस तू. हे व अ, आ, ई असं म्हणून तो तिला दाखवत असतो की तू खरंच अक्षर लिहिलेस म्हणून. असं लिहून आता ज्योती तिला अजून प्रोत्साहन द्यायच्या बदले तर सावित्री जी आहे ती घाबरून आता मागे होते. ती तिला म्हणते की अहो मला नाही शिकायचं आहे, तुम्हाला कळत नाही आहे का? अहो मला तुम्ही प्लीज इथून जावा बरं, मला खरंच नाही शिकायचं आहे. आता ह्याच्यामुळे तुम्हाला कुठे त्रास बीस झाला तर त्याच्यानी मी काय करू तुम्हाला कळत नाही आहे का? हे 4 अक्षरं मी जी लिहिले आहेत आता माझ्या जीवाला किती मोठा घोर असेल हे तुम्हाला माहिती आहे का? असं म्हणून ती आता रडायला येते आणि त्यासोबतच तिने जे लिहिलेले 4 अक्षरं जे आहेत ते आता पटकनच पुसून टाकते. कारण आता ते 4 अक्षरं जर तिकडे राहिले तर ते ज्योतीला काहीतरी होईल असं खरं तर सावित्रीला वाटत असतं. दुसरीकडे जे आता दादा आहेत त्यांनी चिमणाला भरलेली वांगी बनवायसाठी
सावित्रीला सांगायला सांगितलेलं असतं. तर सावित्रीच्या हाताला खरंच खूपच जास्त चव असते आणि त्यासोबतच ती जे भरलेली वांगी बनवते ते खरंच खूपच जास्त भारी असतो. आणि इथे आता सावित्री ही तिचं काम करत असते, पण काम करता करता ती तिच्याच विचारात अडकलेली असते. इथेच आता चिमणा ही सावित्रीकडे येते आणि त्यासोबतच तिला म्हणते की सावित्री, अगं काय, कुठे लक्ष आहे तुझं? मी कधीपासून तुला हाका मारतीये पण तुझं काही लक्षच नाही आहे. तर एक काम कर, आता दादांनी वांगी आणली आहे, त्यांना तुझ्या हाताचा आता वांग्याचं भरीत खायचं आहे, ते तू बनव. खरंच तुझ्या हाताला खूप जास्त चव आहे आणि त्यांना खायचं खूप इच्छा पण झाली आहे, जा पटकन बनव म्हणून. तेव्हा सावित्री म्हणते की आऊ, पण अहो मला इतके काम आहे, मला दळण पण करायचं आहे. तेव्हा इथे आता ती म्हणते की ठीक आहे, राहू दे, काय गरज नाही आहे तू दळण करायची, दळणाचं मी बघते, तू जाऊन फक्त आणि फक्त ती भरलेली वांग्याचं भरीत जे आहे ते बनव म्हणून. कारण त्यांना खरंच तुझ्या हाताचं खायचं खूपच जास्त इच्छा झाली आहे. असं म्हणून आता चिमणा जी आहे ती आता तिथून निघून जाते, कारण तिने आता तिला वांग्याचं भरीत हे बनवायला सांगितलेलं असतं. इथे सावित्री जी आहे ती टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटतं की बापरे, आता जेवण पण हे मीच बनवणार. तर आता इथे संध्याकाळ होते आणि सगळेजणच एकत्र जेवायला आलेले असतात. तिघांची ताट वाढलेली असते आणि त्यासोबतच आता जे दादा आहे ते सुनबाईचं तिच्या म्हणजे सावित्रीचं प्रचंड कौतुक करतात. ते तिला म्हणतात की बापरे, खरंच खूपच बरं असं झालं आहे म्हणून, मला खरंच खूप आवडलं, मला पण त्याची चव खूप आवडली. इथं आता ज्योती जो आहे त्याला पण आता जेवायचं असतं, पण इथे सावित्री ही त्याला घेऊन खूपच जास्त चलबिचल असते. तिला असं वाटतं की त्याच्या ताटीमध्ये खरं तर ते वांग्याचं भरीत नसून किडे आहेत, किडे, आणि ते जे किडे आहेत ते आता ज्योतीच्या पोटामध्ये जातील. असं म्हणून आता सावित्री ही फक्त आणि फक्त त्याच्या ताटीकडे बघत असते. तिला असं वाटतं की हे सगळे किडे खातील म्हणून, मला नको आहे हे असं काय व्हायला. इथे ज्योती हा पहिला घास खायलाच घेतो, तोपर्यंत सावित्री म्हणते की नका खाऊ ते म्हणून. ते तुमच्या ताटीमधली जे वांग्याचं भरीत आहे त्याच्यामध्ये चीट आलाय म्हणूनच सावित्री कुठलाही दुसरा तिसरा विचार न करता त्याला म्हणते की तुम्ही ते नका खाऊ, त्याच्यामध्ये चीट आलाय, ते मी उचलते म्हणून. असं म्हणून सावित्री त्याच्या जवळची जी ताट आहे ती उचलते आणि त्याच्यामध्ये बघू लागते की काय आहे का नाही म्हणून. तेव्हा ती चिमणा जी आहे तिथं तिला म्हणते की अगं काय करतेस? तेव्हा ती म्हणते की अहो त्याच्यामध्ये चीट आलाय, असं म्हणून ती आता सांगत असते. तोपर्यंत इथे चिमणा आणि पारू जे आहे ते आता ज्योतीसाठी दुसरं ताट बनवून देतात. त्यांना असं असतं की ज्योती हा खूपच जास्त भुकेला आहे. इथे सावित्री आता त्यांचं ते जे ताट आहे भरताना पाहत असते. इथे ज्योतीला आता नीटनेटकं सगळं कळू लागतं की नेमकं सावित्रीच्या मनात काय चाललंय ते. इथे आता ज्योतीसाठी दुसरं ताट हे भरून रेडी असतं, ती देती सुद्धा. आता इथं तरीसुद्धा सावित्री तिच्या मनाला चलबिचल झालेली असते. तिला असं वाटतं की बापरे, यांच्या पोटात आळा होतील आणि त्या आळ्या मला होऊ द्यायच्या नाही आहेत, देवा प्लीज काहीतरी कर, असं म्हणून ती तिच्या टेन्शनमध्ये असते. पण इथं सावित्रीने बनवलेलं भरीत हे ज्योतीला खूप आवडतो, तो तिचं खूप कौतुक करत असतो. तोपर्यंतच पारू पण आता त्याला चिडवायला लागते की बायकोच्या हातचं जेवण गोड लागते वाटतं तुम्हाला, असं सगळ्या गोष्टी हे आता पारू पण तिथे म्हणत असते. इथे आता ज्योतीला माहिती पडलं आहे की सावित्रीच्या मनामध्ये कसलं टेन्शन आहे ते आणि कसलं नाही येते. या सगळ्या गोष्टीचा आता ज्योतीला चांगलाच उलगडा झालेला आहे. म्हणून तरीसुद्धा आता ज्योती तिलाच दाखवत पूर्ण जे जेवण आहे ते संपवतो आणि त्यासोबतच तिथून उठतो आणि तिथून आता त्याच्या खोलीमध्ये जायसाठी तो निघालेला असतो. खरं तर आता इथे सगळे हे गेलेले असतात. त्याच्यापूर्वीच पारुनी हे ज्योतीला, अजून तुम्हाला भरीत देऊ का, तुमच्याच बायकोनी बनवलंय, खावा खावा, जरा जास्तीचं खावा, असं म्हणून त्याच्याजवळच ते भरताचं जे आहे ते ठेवलेलं असतं.
पण इथे आता ज्योती जो आहे त्याला कळलेलं असतं की सावित्रीच्या मनात नेमकं काय चाललं आहे, तिला कसली जास्त भीती वाटते आहे. असं म्हणून इकडे तिला सगळ्या गोष्टी ह्या नीट समजलेल्या असतात. इथे आता चिमणा आणि त्यासोबतच पारू तर थट्टा करत असते. तेव्हा चिमणा म्हणते की गप ग चिमणा, पोरगा हा उपाशी असेल, त्याला भुका लागल्या असतील, त्याला जेवू दे, त्याला जास्त चिडू नको. पण सावित्रीचं तर मात्र भलतंच चालू असतं. ती आपली टेन्शनमध्ये त्याला खोडाखाडा करत किंवा किडे किडे पण अशी बोलत असते. ज्योती सगळं ऐकत असतो, पण आता तो तिथे काही बोलतसुद्धा नाही. तो तर म्हणतो की नाही नाही, खरंच खूपच जास्त चविष्ट झालं आहे म्हणून. असं म्हणून म्हणून तो सगळं त्याची जे ताट आहे ती पुसून वगैरे खात असतो. इथे आता ज्योतीला माहिती असतं की सावित्रीचं नेमकं काय चाललंय. इथे आता सगळ्यांचं जेवण झाल्यास आता जी चिमणा आहे ती सावित्री आणि त्यासोबतच पारू जी आहे त्या दोघींनाही म्हणत असते की पोरींनो, तुम्ही पण आता पटापटा जेवून घ्या, कारण की सकाळी पहाटेला लवकर उठायचं आहे, आपल्याला खूप कामं आहेत. असं म्हणून त्या दोघांनाही सांगत असते. इथे ज्योतीला समजलेलं असतं की आता त्याला पुढं काय करायचं आहे, ते सावित्रीच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे ते. सावित्री मला जेवताना सुद्धा कसं बघत होती, असं म्हणून ती सांगत असते. इथे चिमणा ही जशी दोघींना सांगत असते तेव्हा सावित्रीचं तर लक्ष दुसरीकडेच असतं. आता इथे रात्री ज्योती हा झोपलेला असतो, तेव्हा ज्योती हा अचानकच उठतो आणि म्हणतो की बापरे, माझ्या पोटात हे खूपच जास्त दुखायला लागले, म्हणून मला सहन होत नाही आहे. असं म्हणून तिकडे आता तो तिला सांगत असतो. तेव्हा इथे ती सावित्री जी आहे ती आता मनापासून त्याला मदत करायला येते. त्याला म्हणते की अहो, काय होतं तुम्हाला, तुम्हाला खूपच जास्त त्रास होतो आहे का? थांबा थांबा, एकच मिनटं, मी बाहेर जाते, मी सगळ्यांना सांगते की तुम्हाला पोटामध्ये खूप त्रास होतो आहे, कदाचित ते येतील आणि मग ते तुम्हाला मदत करू शकतील. असं म्हणून इकडे आता ज्योती तिलाच थांबवतो. तिला म्हणते की नको सावित्री, तू इकडेच थांब बरं, मला खूपच जास्त त्रास होतो आहे. तू असलीस की मला थोडंसं बरं वाटेल आणि मला थोडंसं धीरसुद्धा भेटेल. असं म्हणून तो तिला सांगत असतो. असं म्हणून आता सावित्री प्रचंड टेन्शनमध्ये असते. सावित्रीला आता कळतच नाही की मी काय करू आणि काय नको करू, कारण तिला वाटतं ज्योतीच्या पोटात हे प्रचंड दुखतंय म्हणून. आता ज्योती हाच पण सुद्धा तर आई ग, मला खूप दुखतंय हे सगळंच बोलत असतो. दुसरं तो तिच्यासमोर काही बोलतसुद्धा नाही, जे की पाहून सावित्रीला आता खूप जास्त तिचं टेन्शन जे आहे ते वाढू लागतं. आता सावित्री विचार करते, मला इथे 2 मिनटंही थांबायला नको, मी लगेचच बाहेर जाते आणि सगळ्यांना सांगते की तुम्हाला खूप त्रास होतो आहे, म्हणजे सगळेजणं हे एकत्र येतील आणि वैद्यसुद्धा येतील. असं म्हणून इकडे आता सावित्री जी आहे ती त्याचा हात जो आहे तो बाजूला काढते आणि म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी इकडेच आहे म्हणून मी लगेचच आले. आणि त्यासोबतच सावित्री आता दरवाजाकडे इतक्यात जातच असते की ज्योती हा जो आहे तो मागे उभा राहून बसतो आणि त्यासोबतच म्हणतो, जोरजोरात हसत असतो तिला पाहून. तिला म्हणतो की बापरे, तुला किती मी पटकन वेड्यात काढलं म्हणून. सावित्री बघते की तिचा नवरा हा ठणठणीत आहे आणि ती रडायला लागते. इथे ज्योतीला कळतं की सावित्रीला त्रास झाला आहे, मी तिच्याशी असं वागलो, ह्या गोष्टीचं खरंच तिला वाईट वाटलं आहे. असं म्हणून सावित्री आता ज्योतीच्या गळ्यात पडते. इथे आता ज्योती जो आहे तो तिला म्हणतो की अगं सावित्री, हे जे असं असतं ना की अक्षर लिहिलं म्हणून पोटामध्ये अळा वाटतात, ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त खोट्या आहेत आणि ह्या आता कोणच मानत नाही अगं, हे खूपच जास्त चुकीचं आहे. आताच्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही पुरुष आणि बाईसाठी खूप समानतेची आहे आणि हीच गोष्ट आजपर्यंत आपल्याला चालवत न्यायची आहे, कारण आपल्या समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला कुठेच मान नाही आहे. तेव्हा आता इथे ज्योती तिला सांगतो, बघ तू 4 अक्षरे लिहिलीस तरीसुद्धा मला काय झालं का? नाही, मी अजूनसुद्धा तुझ्यासमोर धडधाकट हा तसाच उभा आहे म्हणून. मला खरंच मनापासून असं वाटतं की तू शिकावंस, तू शिकलीस तर खरंच या जगात काही ना काहीतरी बदल हा नक्कीच घडून आणशील, या गोष्टीची मला खात्री आहे सावित्री. म्हणूनच मी तुला म्हणतोय की तू शिक,
या सगळ्या अंधविश्वासावरती तू तरी विश्वास ठेवू नकोस. हे बघ, तू 4 अक्षरे लिहिलेस तरीसुद्धा तुझा नवरा हा तुझ्यासमोर धडधाकट उभा आहे. म्हणजे अक्षरामध्ये वेगळीच जादू आहे. अक्षरामध्ये हा अंधार नाही तर प्रकाश आहे, असं म्हणून इकडे सावित्रीला तो सांगत असतो. तो तिला म्हणतो की प्रत्येक गोष्टीच्या मागं हे कुठलं ना कुठलं तरी ध्येय असतंच आणि तुझ्या शिक्षणाच्या मागे माझं ध्येय हे वेगळं आहे. म्हणूनच मी तुला म्हणतोय शिकायला, उगाचच मी तुला सांगत नाही आहे. म्हणून सावित्री, तू माझ्यासोबत शिकशील का म्हणून, असं म्हणून आता तो तिच्यासमोर पाटी घेऊन बसलेला असतो आणि तिकडे दिवासुद्धा लावतो. तो तिला म्हणतो की सावित्री, शिक्षण हे खरंच जास्त खूपच महत्त्वाचं कारण आहे आणि त्यासोबतच आपण शिकलो की आपण मनाने खूपच जास्त आझाद होतो. इथे आता सावित्री ही त्याच्याकडे पाहतच असते. तो जे जे काय म्हणतोय ते सगळं ऐकतच असते. इथे आता सावित्रीला तो सांगतो की पाठी, शिक्षण, अक्षर ह्या प्रकाशामध्ये असलेला दगडाचा उजेड आहे. म्हणजेच आपण कितीही अंधारात असलो तरीसुद्धा शिक्षणाने आपल्या आयुष्यामध्ये उजेड येतो. जरी का असेना ती कुठलीही काळीपाटी जरी असली तरीसुद्धा तिथे तो उजेड आलेलाच असतो. असं म्हणून प्रत्येक छोटी छोटी गोष्ट इथे आता ज्योती आहे तो सावित्रीला समजून सांगत असतो. पण इथे आता ज्योती जी आहे त्याची आणि त्यासोबतच सावित्रीची नीटच चर्चा होते या विषयावरती आणि त्यावरच ज्योती हा तिला विचारतो की नक्कीच खरंच मला सावित्री तू सांग, तू शिकशील का म्हणून. असं म्हणून तिला आता तो शिकायला सांगत असतो. इथे सावित्रीचे डोळे भरून येतात. सावित्रीला असं वाटतं की बापरे, माझ्या मैत्रिणीसोबत खूप काही गोष्टी झाल्या होत्या आणि त्याच्यावरती आता मलाच काही ना काहीतरी करावंच लागेल. म्हणूनच सावित्री आता तो जो खडू आहे, जो ज्योतीने तिच्याकडे पुढे केलेला असतो, तो खडू स्वतःहूनच घेते आणि त्यासोबतच ती शिकायला तयार होते. पण मनापासून वाटतं की माझ्या मैत्रिणीसोबत जे काही झालं आहे ते इतर आणि अजून दुसऱ्या बायकांसोबत होऊ नये म्हणून. इथेच आता ज्योती आणि त्यासोबतच सावित्री जे आहेत ते एकत्र मिळून पाटीवरती आरंभ असं लिहितात. आरंभ म्हणजे आता त्यांची नवीन सुरुवात ही सुरूच झाली आहे जणू. आरंभ लिहिल्याने आता सावित्रीला अजून बळ येतं. तिला असं वाटतं की हे मला शिकवणार असतील तर मात्र मला दुसरी कुठलीच आणि वेगळीच कसलीच काळजी करायची नाही आहे. असं म्हणून आता इथं सावित्रीने पहिलं अक्षर लिहिलं. या गोष्टीचं ज्योतीला तर खूपच जास्त कौतुक असतं. त्याचबरोबर तिलासुद्धा खूप भारी वाटत असतं. तिला असं वाटत असतं की वा, आता मी नवीन सुरुवात केली आहे. इथे पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्योती हा कसं सगळ्यांना सांगत असतो आणि सावित्रीलासुद्धा अभ्यास केल्यावरती किती भारी वाटतं आणि सावित्री ही आता त्याला फक्त नवराच नाही तर गुरु म्हणून सुद्धा आदर देत असते. आणि त्यासोबतच इकडे अक्षर लिहित्या वेळी अचानकच कसा पारूचा मुलगा हा सावित्रीकडे गोष्ट ऐकायचा आहे म्हणून धावत आलेला असतो आणि त्याच्यावरती ते दोघेही घाबरतात.